तुमच्या भागात काय काय प्रलंबित प्रश्न आहे? आमच्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न होता. अजून शेतकऱ्याला अनुदान मध्ये वंचित राहिले अजून शेतकरी. अजून शाळेमध्ये मास्तर लोक नाही आहे. शाळा फार आमची जिल्हा परिषदची जिल्हा परिषद शाळा लय भारी बनवली, पण त्याच्यामध्ये शिक्षक लोकच चांगले नाही ना. शिकवणारच आणि त्याला काय करतात, सोन्याच्या पिंजरा बनवून ठेवला, पण त्याच्यामध्ये पोपटच नाही ना. सोन्याच्या पिंजऱ्यात पोपटच नाही ना. त्याच्याकरता मग काय आमदारांना गावाच्या सरपंचांना शाळेकडे बघितलं पाहिजे ना. दिसती शाळा बनवून राहिली फक्त, असा विषय अजून पण. बरं, आता काय जिल्हा परिषदच्या निवडणुकीत आता हे तुमचे शेतकऱ्यांचे पण मुद्दे आहे आणि शिक्षणाचा, रस्त्यांचा, पाण्याचा देखील मुद्दा आहे. या मुद्द्यांवर चर्चा होईल. चर्चा तर होईन या मुद्द्यावर, पण उमेदवार कोण उभे राहतात उमेदवारावर खेळ आहे ना. कोण राहतील उमेदवार? चर्चेतले उमेदवार कोण आहे तुमच्याकडे? चर्चेत तर आमचे भेवगावचे आहे ते गायकी पाटील. ते गायकी पाटील नवीन चेहरा आहे सध्या, त्यांना द्यायला पाहिजे तिकीट. करतील का ते आल्यावर काम? करतील ना काम करतील ना. सध्या तुम्ही समजा कुठल्याही प्रशासकीय कार्यालयात गेले, कुठल्या रोजगार हमीमध्ये गेले, तिथं विहीर, गोठा किंवा अन्य कामांसाठी तुम्ही तुमचा प्रस्ताव दिला, तो प्रस्ताव सहजासहजी मंजूर होतो का? नाही होत, नाही. पैसे द्यावा लागत, खालून द्यावा लागत. खालून पासून वरपर्यंत? वरपर्यंत द्यावा लागत. किती पैसे लागत आहे? पण पैसे लागत ना, कच्चे 4-4, 5-5 हजार रुपये घेते ना. एकूण किती लागत आहे टोटल? एका समजा विहीर करायची 5 लाखाची, समजा 4-5 लाखाची विहीर असते, 50,000 द्यावाच लागत. 50,000 द्यावं लागत. मग खालच्या वरून इथून तिथून द्यायचे म्हणलं. मग असे कोणते लोकप्रतिनिधी ज्यांनी तुमचं काम हे शून्य दरात करून देण्याचा प्रयत्न केला? आता येते ना गायके साहेब, आता हे करून देतील ना. निवडून आल्यावर करून देतील. दुसरं कोण नाही करायचं. सध्या एक निवडणुकीत अर्थकारणाचा मुद्दा खूप गाजतोय. सगळीकडे अर्थकारण सुरू आहे. आता ज्या निवडणुका गेलेल्या आहेत, आता नुकत्याच झाल्या, त्याच्यात अनेक बातम्या आल्या की इकडे पैसे वाटले, तिकडे पैसे वाटले. या निवडणुकीत तसंच होईल का? पैसे वाटल्याशिवाय लोक मतदानाला लिखणार नाही. पैसे घेतल्याशिवाय कोणी बाहेर लिखत नाही. लोक हे पैसे घेतात म्हणूनच त्यांना पैसे परत द्यावा लागतं का कार्यालयात? मग इकून द्यायचं तिकून द्यायचं विषय आहे ना. तुम्ही जो माणूस निवडून येतो त्याचा पैसा खर्च होईल राहतो. पैसा खर्च होईल असल्यामुळे तो पैसे काढतो ना. मग तुम्ही गेले कार्यालयामध्ये, त्यांच्या कार्यालयामध्ये, ते म्हणते आणा पैसे, तर तुमचं काम करतो आम्ही पुढे.